सो हे जे काही आहे ते माझ्यासाठी इतकं नवीन आहे आणि सगळ्याचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे. मालिकांचा म्हणजे ते म्हणतात ना, मालिकांमधनं आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि नाटकातनं आपल्याला अनुभव मिळतो. सो ते काहीसं मी एक्सपिरियन्स करते आता. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर मालिका म्हटलं ना, की प्रेक्षकांचं एक वेगळं प्रेम येतं त्या व्यक्तिरेखेवर. पण मालिकेमधली जेव्हा अभिनेत्री नाटकामध्ये काम करते, काम करणार असं समजतं, तेव्हा प्रेक्षक कशा पद्धतीने रिॲक्ट करणार आहे हे आपल्याला कळणार आहे. ऐश्वर्या आपल्यासोबत खूप स्वागत आहे तुझं. आत्ता थांबायचं कसं नाटकाचं नाव आहे. खरं तर मालिकेतला प्रेक्षक वेगळा असतो, नाटकांमधला प्रेक्षक वेगळा असतो. आता काम करणाऱ्या नाटकांमध्ये सो सुरुवातीला ती सांगते दडपण आलं आहे का नाटकामध्ये काम करण्याचं? खूप जास्त, खूप जास्त. कारण मालिकांमध्ये कसं आपण चुकलो की रिटेकचा ऑप्शन आहे आपल्याकडे किंवा काय म्हणतात की पुन्हा एक संधी मिळते. जसं इथे नाटकामध्ये इट्स लाइक झालं आता. तू जे काही चुकणार आहेस, जे काही करणार आहेस, ते एकदाच तुला करायचं. करेक्ट कर नाही तर चूक. यू हॅव टू गो अहेड, गो विथ द फ्लो असं जे आहे. सो ते खूप एक प्रेशरायझिंग आहे. मी खूप जास्त नर्व्हस होते. कारण एकतर माझ्यासोबत एवढे मोठे कलाकार आहेत 2 की गिरीश सर आहेत, सुकन्या मॅम आहेत. सो मी ऑलरेडी खूप जास्त प्रेशर फील करते कारण त्यांना एवढा 30 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आय गेस 30 प्लस अनुभव आहे त्यांचा. सो मी आहे प्रेशराइज्ड खूप जास्त. खरं तर जेव्हा आपण मालिकेत म्हणजे तू काम केलं होतं तेव्हा तुझा प्रेक्षक वर्ग वेगळा होता. तो नेहमी कॉमेंट्समध्ये किंवा तुम्हाला टी-आर-पी वर कळायचं. पण जेव्हा आपण नाटकात काम करतो, जेव्हा प्रेक्षक येणार आहे, आपल्याला भेटणार आहे, मागे येऊन सांगणार आहे, काम आवडलं तर शाबासकी, नाही आवडलं तर काय आपल्याला चेंजेस करायचे ते सांगायचं. आणि सुकन्याताई आहे, गिरीश सर आहे, इतके दिग्गज कलाकारांबरोबर पहिलंच व्यावसायिक नाटक देखील करायला मिळतं. तर तो एकंदरीत अनुभव कसा आणि हे नाटक तुझ्याकडे कशा पद्धतीने आलं? पहिले तर अजून प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा येणार आहे हे 30 तारखेला समजेल आपल्याला. कारण प्लीज मला सांभाळून घ्या. मी तर एवढंच म्हणू शकते. कारण ऑब्व्हियसली काही तुलनाच नाहीये. सुकन्या मॅम आणि गिरीश सरांचा जे काही त्यांचा जो तो एक्सपिरियन्स आहे किंवा त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे त्यांची, सो ते ऑल एन आउट माझ्यापेक्षा ऑब्व्हियसली वेगळं असणार आहे. कारण माझा अनुभव त्यांच्यापुढे एवढूसाच आहे. त्यामुळे स्टेजवरचा माझा अनुभव तर पहिलाच आहे. त्यामुळे मी खूप टेन्स्ड आहे. म्हणजे अनुभव एवढा पहिला आहे, की आता आमचे प्रोड्युसर प्रवीण सर मला विचारत होते, की "ऐश्वर्या, तुला वेगळी मेकअप रूम हवी आहे का?" तर मी म्हटलं, "सर, वेगळी मेकअप रूम म्हणजे मी तर ह्याच्यावरच इथे ऑन स्टेजच असणार आहे." तर मला पटकन त्यांनी टपली मारली आणि म्हणाले, "अगं तसं नाही. इथे चेंजला मागे अजून एक मेकअप रूम करावी लागते. ब्लॅकआउटमध्ये पटापट, पटापट करावी." मी इतकी नवीन आहे या सगळ्याला, की कारण मी जे बालनाटकं केलेत किंवा जे काही केलंय, इट्स लाइक बालनाटकं ना. 45 मिनिट्स, 50 मिनिट्स, एकच चेंज, एकच सगळं. असं काही चेंज वगैरेची काही झंझट नाही. सो हे जे काही आहे ते माझ्यासाठी इतकं नवीन आहे आणि सगळ्याचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे. मालिकांचा म्हणजे ते म्हणतात ना, मालिकांमधनं आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि नाटकातनं आपल्याला अनुभव मिळतो. सो ते काहीसं मी एक्सपिरियन्स करते आता. सो खरं तर नाटकाला खूप प्रेक्षक वर्ग आता यायला लागलेला आहे. आत्ताची यंग जनरेशन नाटकाकडे वळते म्हणजे त्यांना तो प्रत्येक विषय आवडतोय. सो तू पण आधी नाटकप्रेमी होतीस का? तुला ही नाटकं बघायला आवडायची? हो, हो. मला प्रचंड मी लास्ट आय गेस कुठलं नाटक पाहिलं आय गेस सुभेदार गेस्ट हाऊस का कुठलं तरी एक नाटक पाहिलं होतं. मला इन्व्हाईट केलं होतं त्यांनी. सो अमेझिंग म्हणजे ते ते ना आपल्या वयाच्या मुलांना जेव्हा आपण जेव्हा या इंडस्ट्रीत आले मी आणि त्याच्यानंतर जेव्हा नाटकांना जात होते किंवा नाटक आणि लोकांना त्या ईजने काम करताना बघायचंय ना, ते माझ्या डोळ्यासमोर असं ते एवढ्या होल्ड करणं, सीन होल्ड करणं, इट्स ऑल व्हेरी डिफिकल्ट. कारण इथे कट नाही, एडिट नाही, काही नाही. सो ना नाटकाविषयी एक वेगळा आदर होताच आणि वेगळं प्रेम होतंच. ते आता अनुभवायला मिळतंय मला. सो आय एम जस्ट होपिंग की मी सुद्धा एवढ्या छान-छान कलाकारांसोबत काम करते तर काहीतरी माझ्याकडनंही तसंच होऊ दे. त्यांचा थोडाफार एक्सपिरियन्स मला मिळू देत आणि मी तसंच काहीसं करेन अशी अपेक्षा आहे. खरं तर नाटकातलं तू काही उलगडणार नाहीयेस हे आम्हाला माहिती आहे. पण तरी पण ही व्यक्तिरेखा एक वेगळी एका मुलीची व्यक्तिरेखा आहे. सोशल मीडियाचं जे माध्यम आहे ते खूप आता सगळ्यांना विळखा घातलेला आहे. सो नेमकी थोडाफार भूमिकेबद्दल सांग, भूमिका काय असणार आहे आणि
सुकन्याताई आईच्या भूमिकेत आहे, गिरीश सर वडिलांच्या भूमिकेत आहेत. सो त्याबद्दल ना लहानपणाचं ड्रीम कम ट्रू. आपण त्यांना जुळून येते रेशीम गाठीमध्ये कुसुम मनोहरलेल्याच्या वेळेला तर मी तर म्हणजे मी जन्माला पण आले नसेल, पण जुळून येते रेशीम गाठी मी हे युट्यूबवर पण पाहिलं होतं त्यांचं कुसुम मनोहरलेले. आणि जुळून येते रेशीम गाठी तर काय, मी तेव्हा अगदी शाळेत 8वी-9वी मध्ये होते आणि तेव्हा मी बघत आले की अरे ही आई वडिलांची पेअर. मला तर आधी ना लहानपणाचं वाटतं की हे खरंच नवरा बायको आहेत वगैरे. मी एवढी हे होते. सो मला खूप खूप आवडायचे ते दोघंही. आणि आता जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलीचं काम करायला मिळतं, सो इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. आणि हे कॅरेक्टर पण तेवढंच वेगळं आहे. म्हणजे वेगळं म्हणण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळतंय ह्या कॅरेक्टरच्या माध्यमातून. कॅरेक्टर तसं सेमच आहे की टिपिकल मिडल क्लास फॅमिली मधली मुलगी आहे आणि तिची काही स्वप्न आहेत, तिचे काही ड्रीम्स आहेत आणि मग ते पुढे ती तिच्या लाईफमध्ये कसे चॉईसेस करते आणि काय करते. मग आई वडिलांशी तिचं नातं कसं आहे, हे खूप एक हसत खेळत गोड फॅमिली आहे जिची ही कहाणी आहे. आणि त्यातली ही त्यांची गोड मुलगी आहे, मोठी समजूतदार आणि तिच्या तिच्या आयुष्यात तिच्या तिच्या गोष्टींवर फोकस करणारी. सो तिच्यावर काय होतंय, काय बरं तिच्या बरोबर घडतंय किंवा फॅमिली बरोबर काय घडतंय हे बघायला तुम्ही प्लीज 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 मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी यायला पाहिजे नाट्यगृहात, अशी माझी अपेक्षा आहे आणि माझी इच्छा आहे. सो प्लीज या आणि आमचं हे नाटक बघा. नक्कीच. खरं तर सोशल मीडिया हे माध्यम आता असं स्क्रोलिंगवर झाले, म्हणजे आपण प्रत्येक वेळी स्क्रोल करत असतो. तू सोशल मीडियाला कशा पद्धतीने बघतेस? तुला एकंदरीत सोशल मीडियाबद्दल काय वाटतं? खरं एक कलाकार म्हणून पण आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून. खरं सांगायचं तर कलाकार म्हणून आणि माझ्या करिअरच्या अनुसार मी जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायला पाहिजे तेवढी मी अजिबात नाहीये. कारण म्हणजे मी पण फक्त स्क्रोलिंग मधलीच आहे. मी फक्त स्क्रोल करते रील्स, ते पण असे टाइमपास काही जोक्स वगैरे असतील तर त्यामध्ये मी असते. पण अदरवाईज पोस्टिंगच्या बाबतीत ह्या सगळ्या काही गोष्टी सोशल मीडियाचे खूप सुंदर ॲडव्हान्टेजेस आहेत, जे अनेक इन्फ्लुएन्सर्स अनुभवतात आणि अनेक इन्फ्लुएन्सर्स खूप उत्तमरित्या ते सांभाळतात. जे मला माझं काम आणि सोशल मीडिया दोन्ही गोष्टी हँड इन हँड नाही जमत तेवढ्या. त्यामुळे माझा सोशल मीडियावरचा जो अनुभव आहे त्या मी ॲक्टिव्हच नाही, अजिबातच ॲक्टिव्ह नाही आहे. पण माझ्या इतकं पण काय म्हणतात कमी ॲक्टिव्ह नसावं आणि एकदम खूप एक्स्ट्रीम ॲक्टिव्ह पण नसावं असं माझं मत आहे. मी मिडल बॅलन्स करावं असं माझं म्हणणं असेल या बाबतीत. पण खरं तर आत्ताची पिढी ना, प्रत्येक जण बघितलं की हातात मोबाईल आला की स्नॅप काढा, स्टोरी टाका. हां. सो हे ना आता एक नवीन Instagramवर ते इन्स्टंट पण आलंय. आय वॉज ऑन Snapchat जेव्हा मी 9वीतून नंतर Snapchat तर बंदच झालं. मी Snapchatवर हां. नाहीच आहे आता. पण ते इन्स्टंटवर ना एक नवीन चाळा मलाही लागलाय, की सतत. आणि त्याच्यावर ना मी ॲटलीस्ट मी तरी ट्रॅफिक अपडेट्स, की बाबा यार मी रिहर्सलला पोहोचायला उशीर झालाय, पण ट्रॅफिक आहे. तर माझं असं होतं, की चला या ट्रॅफिक बरोबर गेम खेळूया. ट्रॅफिकचे फोटोज टाकूया. कारण आपण मोबाईलवर गेम नाही खेळू शकत, काही बघू नाही शकत. तर एक पटकन इन्स्टंट आपण टाकूया. पण काही लोक मी बघते ना इन्स्टंट वरती माझ्या, कारण मला माझं स्वतःचंही पोस्ट करायचं असेल तर ते लोकांचं बघावं पण लागतं ना. सो ते बघण्यामध्ये माझं असं होतं की अरे बस, हे आता मी खाल्लं, हे आता मी इथे आहे, आता मी हा शूट करते, आता माझं हे शूटिंग, माझ्याबरोबर ही माणसं आहेत. आणि ज्या लोकांना नको असेल त्या लोकांचेही चेहरे काही लोक टाकतात. तर माझं मला ते खूप इरिटेटिंग वाटतं. आणि खरं तर ऐश्वर्या अभिनेत्री म्हणून तुझा एक चाहता वर्ग देखील तू तयार केला होतास. आता तो नाटकाला देखील येणार आहे. ते नाटक जेव्हा बघतील तेव्हा एक कॉम्प्लिमेंट म्हणतो ना, की यार हे मला आता जवळ येऊन सांगणार आहेत. सो त्याच्यासाठी किती एक्सायटेड आहे, कारण का प्रेक्षकांचं नातं हे तुमचं लाईव्ह समोरासमोर तुम्हाला ते बघणार आहेत, तुम्हाला येऊन भेटणार आहे. सो त्या गोष्टीसाठी किती एक्सायटेड? तुला खरं सांगू, मी एकतर एक्साइटेड आहे कारण मी जेव्हा मालिकांमध्ये काम करत होते ना, तेव्हा माझे किती चाहते आहेत किंवा काय हे कमेंट्समधनं समजत होतं किंवा DMsवरनं समजत होतं. पण ॲक्च्युली माझे काही चाहते आहेत का? किंवा मी जे काम केलंय ते लोकांपर्यंत कितपत पोहोचलंय किंवा काय आहे ते, हे आता नाटकाच्या माध्यमातून कदाचित समजेल. कारण ऑब्व्हियसली सुकन्याताई आणि गिरीश सरांचं तर वेगळंच आहे सगळं थ्रू ऑल अँड आउट. पण असं काही लोक जेव्हा दीपक सर वगैरे म्हणतात आमचे, की अरे यार तुझी सिरियल संपली आणि मी लगेच कॉन्टॅक्ट केलं वगैरे, तर मला मला ते ना असं खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं, भारावून जाते मी असं काही ऐकल्यावर स्वतःबद्दल, की खरंच मी एवढं चांगलं काम करते का, किंवा
बाबा जमतंय का मला, आणि त्याच्यामुळे ना आणखी जास्त प्रेशर वाढतंय, जबाबदारी वाढतेय, एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते, आणि त्याच्यामुळे मी आणखी नर्वस होते. त्यामुळे ती 30 तारीख कधी येते आणि कधी पहिला प्रयोग होतोय, लोकांचा काय प्रतिसाद येतोय, लोकांना काय वाटतंय, हे मी जाणून घ्यायला खरंच खूप खूप एक्साइटेड आणि तितकीच नर्वस पण आहे. आणि आईला सांगितलं जेव्हा पहिल्यांदा फोन करून किंवा तुमचे डिरेक्टर मालिकेचे, सो त्यांच्या काय रिॲक्शन? म्हणजे मी सगळ्यात पहिले तर मी घरीच होते जेव्हा मला दीपक सरांचं कॉलेज, जस्ट पिंगा गपुरी पिंगाचं शूटिंगचं रॅपअप झालं होतं, आणि 19 तारीख मी अशी ठरवलेलं आता मालिका, कारण कंटिन्यू 2 Continue, मालिका yes. माझ्या झाल्या होत्या. तर त्यामुळे मी अशी होती की हा आता मी रिलॅक्स करणार, आता मी फिरायला जाणार, आता मी हे करणार, मी ते करणार. आणि लगेच 1-2 दिवसांनी दीपक सरांचा कॉल आला की हाय ऐश्वर्या, मी दीपक गोडबोले बोलतोय आणि असं असं आहे, तुला स्क्रिप्ट पाठवतो, तुला इंटरेस्ट आहे का? माझं असं झालं की भाई, मला स्क्रिप्ट पाठवणार तुम्ही, मला इंटरेस्ट आहे का असं विचारणार. म्हणलं, नाटकाला कोण नाही म्हणतं, कारण आणि त्यात तुम्ही गिरीश सरांचं नाव घेताय तुम्ही, कारण सुकन्या मॅम आधी इन नव्हत्या, कारण आमची आधी कास्टिंग झाली होती आणि नंतर सुकन्या मॅम इन झाल्या होत्या, कारण सगळं सुरू होती, प्रोसेसमध्ये होतं सगळं. सो सुकन्याताईंसाठीच वेट करत होतो आम्ही. पण गिरीश सरांचं नाव ऐकलं आणि आय वॉज लाईक हा मला मला कारण ऑब्व्हियसली कोणाला नसेल करायचं त्यांच्यासोबत काम, आणि प्रमुख भूमिका आहे, ही कॅरेक्टर हे आई बाबा आणि मुलगी अशा ह्यांच्यावर, माझं झालं की भाई हे मला एक प्लेट सर्व करून दिली आहे तुम्ही सोन्याची, सो मी का नाही ग्रॅब करणार. सो दॅट वॉज माय. आणि मग आईला मी सांगितलं की गिरीश सरांबरोबर आहे, आणि मग थोड्या दिवसांनी सुकन्याताईंसोबत आहे. तर माझी आई खूप खुश. आईपेक्षा माझी मावशी जुळून येते रेशीम गाठी, अजूनही ती पोळ्या वगैरे करताना ते युट्यूबवर अजूनही त्यांचं असतं. सो त्यांना तेव्हापासूनच आवडणं. आणि माझी मावशी एक दिवस रिहर्सलला पण आली होती, तेव्हा तिचं असं झालं होतं की मी तुम्हाला कुसुम मनोहर लेले बघितलंय तुमचं. तर माझं असं झालं की तेव्हा तर माझा जन्मही नव्हता झाला, तर तेव्हापासून हे त्यांचे फॅन्स आहेत. सो माझ्या फॅमिलीसाठी इट वॉज कम्प्लीट, काय म्हणतात ते, खूप प्राऊड फिलिंग होतं. माझ्या बहिणीला खूप, माझ्या बाबांना खूप कौतुक आहे त्या गोष्टीचं, आणि हे जे काही रिहर्सल्स आणि सगळं चालायचं, दे आर व्हेरी एक्साइटेड. त्यांनी तर 30 तिकीटं घेतल्यात, कारण अख्खीच फॅमिली पहिल्या प्रयोगाला येणार आहेत. आणि त्यांनी जरी घेतलं असतं तरी फास्ट फिलिंग आहे, असं नाही की फक्त फॅमिलीजनेच गेलंय. पण त्यांनी एक्साइटमेंट मध्ये 30 तिकीटं बुक केल्यात, त्यांनी तिच्या फ्रेंड्सना वगैरे, माझी बहीण घेऊन येणार आहे. सो अनेक गोष्टी अशा आहेत. आणि मी आई वडिलांना वैभव चिंचाळकरांना सांगितलं होतं, कारण मी जस्ट आता आमच्या जस्ट मालिका संपली होती, आणि वैभव सरांनी मला अशी सक्त ताकीद दिली होती की ऐश्वर्या, आता पुन्हा लगेच मालिका नाही करायची, जरा ब्रेक घ्यायचा, छान स्वतःकडे लक्ष द्यायचं, तर तुझं वजन कमी कर आणि स्वतःकडे हेल्थकडे लक्ष दे. आणि मी त्यांना सर नाटक आलंय, क्या बात आहे, अरे वा, मस्त मस्त. मंजिरीताईला मी सांगितलं, विदिशाला सांगितलं होतं, हर्षद दादाला मी सांगितलं, गिरीश सरांना, केदार वैद्यांना, गिरीश वसईकर, आमचे जे माझे 3 आवडते डिरेक्टर सगळ्यात जास्त, गिरीश वसईकर, केदार वैद्य आणि वैभव चिंचाळकर सर. सो त्यामुळे त्या तिघांनाही मी हे सांगितलं होतं. हर्षद दादा तो माझा खूप जवळचा, त्याला मी सांगितलं होतं. आणि आकाश तर काय, PSM फुलाला सुगंध मातीचा नंतर आम्ही आज पुन्हा एकत्र काम करतोय, तर इट इज अ होल अँड होल पॅकेज. आता मी खूप बोलेन या विषयावर की किती गुड विशर्स आहेत माझ्या आयुष्यात, तर हे सगळेच गुड विशर्स आहेत. आणि जाता ज्या प्रेक्षकांना आमंत्रण दे, आता ते तुला पण भेटायला एक्साइटेड आहे आणि हो. तूही त्यांना, सो त्यांना जातात आमंत्रण दे. हो, मी हेच सांगेन की हे कॅरेक्टर खूप सुंदर आहे, नाटकाचा विषय खूप वेगळा आहे, आजच्या पिढीला धरून आहे, आणि जुन्या पिढीला धरून सुद्धा आहे. सो प्लीज 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 तुम्ही हे नाटक बघायला या. मी खरंच खूप नर्वस आहे, प्रेशर्ड आहे, एक जबाबदारी पण आहे, आणि एक्साइटेड पण आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला. त्यामुळे प्लीज प्लीज या 30 मेला दुपारी 4 वाजता गडकरी रंगायतनला. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. Thank you. थँक्यू.